विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचा फॉर्म भरला गेलाय, आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने पार पाडली जाईल, कोणत्या स्टेप आता पुढच्या असणार आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तुम्ही जरी फॉर्म भरला असेल, फॉर्म लॉक केला असेल, आता पुढे ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, तर ती कशा पद्धतीने राबवली जाईल किंवा कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप फॉलो करायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता राऊंड 1 म्हणजे फेरी 1चं जे वेळापत्रक आहे, जे शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल पाहूया। इथं शेड्यूलमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे की 21 मे ते 26 मे पर्यंत तुम्ही कॉलेज या सिलेक्ट करू शकत होते, म्हणजे कॅप राऊंडसाठी फॉर्म हा तुमचा 21 मे ते 26 मे या दरम्यान भरला गेलेला आहे। त्यानंतर 26 मे संध्याकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म भरला असेल आणि फॉर्म लॉक केलेला असेल। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सांगतो, फॉर्म लॉक जरी केला नसेल तर तुम्ही या राऊंडसाठी ग्राह्य धरले जाणार नाही। या राऊंडमधून तुम्ही बाद व्हाल, तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये भाग घ्यावा लागेल, कारण आता फॉर्म लॉक करण्याची मुदतही संपलेली। आज तुमची 27 मे आलेला आहे आणि 26 मे पर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करू शकत होते। त्यामुळे आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की फॉर्म लॉक करण्याच्या पहिले या काळजी घ्या, जेणेकरून तुम्ही राऊंड फेरीमधून बाद व्हायला नको। तर बघा, आता 26 मे ते 28 मे पर्यंत तुमची जी अलॉटमेंट प्रोसेस आहे, तर ती अलॉटमेंट प्रोसेस ही होणार आहे। म्हणजे तुम्ही ज्या कॉलेज निवडल्या होत्या, तर त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागतो का नाही, तर ही प्रोसेस कॉलेज लेवलला होणार आहे। ते लॉग इन मधून तुम्हाला तुमचे नंबर जे आहेत किंवा तुमचे ॲप्लिकेशन हे सिलेक्ट करतील आणि ज्याचा ॲप्लिकेशन हा सिलेक्ट जाईल त्याला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आणि त्यांच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट लेटर उपलब्ध होईल। ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला 29 तारीख पासून उपलब्ध व्हायला सुरू होईल। 29 तारखेला सकाळी 11 वाजेपासून तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमच्या लॉग इन, म्हणजे तुम्ही जे अकाउंटमधून फॉर्म भरला असेल तर तिथं अलॉटमेंट लेटर तुमचं उपलब्ध होणार आहे। अलॉटमेंट लेटर कसं उपलब्ध होतं तेही तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर अलॉटमेंट लेटर उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 29 तारखेपासून ते 3 जूनच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला जी कॉलेज भेटली असेल, ती कॉलेज जरी तुम्हाला घ्यायची असेल तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल डॉक्युमेंट घेऊन। आणि तुम्हाला जर ती कॉलेज घ्यायची नसेल तर तुम्ही ड्रॉप आउट करू शकता आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता। त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये जरी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये नंबर लागला नाही तर तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनाची कॉलेज जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात, पण 5 राऊंडच्या आत हे व्हायला पाहिजे। आणि जरी शेवटच्या राऊंडमध्येही तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये लागला असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल। तर अशा पद्धतीने ही काही जी प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस असणार आहे। त्यानंतर जी वॅकन्सी किंवा ज्या जागा रिक्त असतील तर त्या कॉलेज पुढच्या 4 जून नंतर पब्लिश करेल पोर्टलवर, आणि नंतर पुन्हा तुमचं शेड्यूल म्हणजे राऊंड 2 साठी जे शेड्यूल आहे तर ते येणार आहे। तर तेही आपण तो व्हिडिओही घेऊनच येणार आहोत। तर अशा पद्धतीने फेरी 1 तुमची पार पाडली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे तुमचे अलॉटमेंट आज 26 ते 28 तारखेपर्यंत अलॉटमेंटची जी प्रोसेस आहे ती कॉलेज लेवलला होईल आणि 29 तारखेला तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये आणि टेक्स्ट माध्यमातून कळवण्यात येईल की तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे की नाही। चला, तर तुमचा अलॉटमेंट तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता ते आता दाखवतो। त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल पोर्टलवर यायचं आहे। ऑफिशियल पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचं अकाउंट जे, तर ते लॉग इन करून घ्या। अकाउंट लॉग इन केल्यानंतर तर बघा, आता हे माझं जे अकाउंट आहे तर ते अकाउंट लॉग इन झालेलं आहे। तर इथं तुम्ही डॅशबोर्ड पाहू शकता, ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरिफाईड, ॲडमिशन जे स्टेटस आहे तर नोट ॲडमिटेड। जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल तर तेव्हा इथं ॲडमिशन स्टेटस शो होईल। त्यानंतर इथं महत्त्वाचं म्हणजे तो कॅप ऑप्शन फॉर्म तुमचा लॉक म्हणजे कंप्लीट आणि लॉक आहे। तर काही मुलं ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करत नाही, त्यांना फक्त कॉलेज सिलेक्ट झाल्या तर बस झालं असं नाही। ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक करावा लागता, ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक करावा लागतं, जेणेकरून तुम्ही राऊंड 1 किंवा फेरी 1 साठी ग्राह्य धरले जाल। आता तुमचं अलॉटमेंट लेटर कुठे येईल, तर इथं ॲडमिशन समरी दिसतंय तुम्हाला, त्यानंतर अलॉटमेंट स्टेटस दिसतंय। तर इथं तुम्हाला अलॉटमेंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे। सगळ्यात शेवटी तुमच्या प्रोफाईलच्या शेवटी हे असणार आहे। तर इथं अलॉटमेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तर बघा, मी इथं अलॉटमेंट स्टेटसवर क्लिक केलेलं आहे। इथं बघा, कोणत्याही प्रकारचा अलॉटमेंट मला अजून मिळालेलं नाही। इथं तुम्हाला जरी अलॉटमेंट मिळेल तर राऊंड 1चं अलॉटमेंट आहे, तर तुम्ही ते अलॉटमेंट डाउनलोड करायचं, प्रिंटआउट घेऊन ते कॉलेजला घेऊन जायचं ॲडमिशनच्या वेळेस त्या विद्यार्थी मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुमची 11वीची जी प्रवेश प्रक्रियाचा राऊंड 1 आहे तर तो राऊंड 1 पार पाडला जाणार आहे आणि अशा पद्धतीने ओव्हरऑल त्याची स्टेप असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।